सटाणा शहरातील दोदेश्वर नाका ते जय मल्हार लॉन्स रस्ता डांबरीकरणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा। सटाणा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 व 2 मधून जाणाऱ्या दोदेश्वर नाका ते जय मल्हार लॉन्सपर्यंतच्या रस्त्याचे रखडलेले डांबरीकरणाचे काम तातडीनं पूर्ण करावे अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे। शहराध्यक्ष सुमित वाघ यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विकास दळवी यांना आज 11 जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून साईबाबा मंदिर ते लॉन्सपर्यंत दुभाजकांची रंगरंगोटी व पथदीप कार्यान्वित करणं तसंच कॉलनी रस्त्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। काम सुरू न झाल्यास 8 दिवसानंतर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे। निवेदन देतेवेळी अनिल परदेशी, बाबूराव सोनवणे, JP गौतम, योगेश धिवरे, जितेंद्र खैरनार, नितीन पाकळे, प्रीतम दीक्षित, कैलास तोलिवाल, विलास भांबरे यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा।